गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जल जंगल जमिनीवर आदिवासींचाच हक्क आहे, तो आज सरकार हिरावून घेत पाहते। तो मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे असे आवाहन जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने सुरगाणा शहरातील कार्यक्रमात माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी केले। ते पुढे म्हणाले की भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पहिली लढाई आदिवासी क्रांतिकारकांनी लढली। राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, तांट्या मामा यासारख्या क्रांतिकारकांनी जल जंगल जमिनीचे संरक्षण करण्यासाठी प्राणाचे बलिदान दिले। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत लढा देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आज आदिवासी समाजावर आली आहे। अन्याय अत्याचार सहन न करता संघर्ष करण्याची गरज आहे। त्याचबरोबर शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही। युवकांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाला दिशा देण्याचे काम करायचे। आदिवासी तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचण्याची जिद्द बाळगली तरच खरा विकास आदिवासींचा होणार आहे। तरुणांनी व्यसनापासूनच दूर राहून स्वतःची प्रगती करावी। तसेच आदिवासी कला, संस्कृती, परंपरा, चांगल्या चालीरीती, पेहराव, बोलीभाषा, वाद्य आदींची जपणूक करायला हवी असे आवाहनही त्यांनी केले। तालुक्यातील उंबरठाण, बहारे, पळसण, खुंटविहीर, खोबळा, बोरगाव, सुरगाणा शहरात आदिवासी दिन उत्साह साजरा करण्यात आला। यामध्ये पारंपरिक कला संस्कृतीचे दर्शन घडवीत बोहाडा नृत्य, जहाज नृत्य, पावरी, ढोल, ढाकर नृत्य, सिंह नृत्य, डांगी नृत्य, तूर, मांदूळ नृत्य सादर करण्यात आले। आदिवासी पोशाख परिधान करीत महिला, पुरुष, तरुण, युवती यांनी सहभाग घेतला होता। विविध नृत्य कलाकारांनी सहभाग घेत प्रेक्षकांची मने जिंकली। तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते। आदिवासी समाज सेवक चिंतामण गावित, सावळीराम पवार, इंद्रजित गावित, भरत पवार, परशुराम गावित, सुभाषित चौधरी, विजय घांगळे, LK बाकुल, रतन चौधरी, परशुराम पाडवी आदी जण सहभागी झाले होते। माझीर दिवस आहे, तिथं सगळे दारू पिऊन आणि कोणी कोणाचा ताळमेळ न ठेवता फक्त धिंगाणा घालायचा, नाचायचं एवढंच काम आहे आपलं। खरं तर या आदिवासी दिवसाच्या निमित्ताने आज आपण पक्षभेद विसरून फक्त आम्ही आदिवासी आहोत एवढं डोळ्यासमोर ठेवून आदिवासीचे जे प्रश्न आहेत ते एकत्रपणे सोडवण्यासाठी आदिवासीच्या 9 ऑगस्टच्या दिवशी, आदिवासी दिनाच्या दिवशी आपण एकत्र आलेलो आहोत। आणि आज गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये उत्साहाने आदिवासी दिवस सणासारखा साजरा झालेला आहे। बऱ्याच गावांमध्ये जे पारंपरिक नृत्य वाद्य होते त्याच्यावरती लोकांनी मिरवणुका काढल्या। काही ठिकाणी आपला जो पारंपरिक भोवाडा आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।